परिषद रत्नागिरीच्या दृष्टीनं अतिशय 3 महत्त्वाच्या विषयांवर मी आयोजित केलेली आहे. एक म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झालं. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर आता 4थं वर्ष सुरू होतं आहे. 4थं वर्ष सुरू होत असताना भले 20,000, 22,000, 25,000, 40,000 ज्या काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या पोस्ट निघाल्या, त्याच्यामध्ये काल जो मी आढावा घेतला त्याच्यामध्ये सुमारे 450 रत्नागिरीतली मुलं ही मेडिकल कॉलेजमध्ये आज नोकरी करत आहेत. आणि मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रातलं, त्यांनी जो सर्वे केला महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजचा, त्याच्यामध्ये नंबर 1चं मेडिकल कॉलेज आपलं आहे. आणि म्हणून 8 जुलै 2026ला BSc नर्सिंग हा कोर्स जो आहे, या BSc नर्सिंग कोर्सला आपल्याला मान्यता मिळाली. मी BSc नर्सिंग कोर्सचा उल्लेख एवढ्यासाठीच केला कारण सगळ्यांना असं वाटतं की जसं आपलं GNM आणि ANM कॉलेज आहे तसं हे कॉलेज आहे. तर हे त्याच्यापेक्षा अपग्रेड कॉलेज आहे, हे डिग्री कॉलेज आहे. आणि ह्याच्यातनं ज्या सगळ्या नर्सेस तयार होतील त्या सगळ्याच्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये काम करणार आहेत. तर 100 मुलांच्या त्या BSc नर्सिंगला आपल्याला परमिशन मिळाली. आयुर्वेदिक हॉस्पिटल आयुषला देखील आपल्याला 30 बेडच्या मंजुरी मिळालेली आहे, ते देखील आपण सुरू करतो आहे. आणि काल मी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा आढावा घेतला. त्या आढाव्यातनं समाधानकारक जे बघायला मिळालं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी 2 वर्षापूर्वी जे आपण सांगायचो की आपली OPD ही 300-350 आहे, आता आपली OPD इन अँड ॲव्हरेज 850पर्यंत गेलेली आहे. रविवारची फक्त ही OPD 130, 140, 150पर्यंत असते. परंतु ज्यावेळी पाऊस सुरू झाला त्या पहिल्या 2 दिवसातली आपली OPD 1100-1200 होती. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरचा विश्वास हा ग्रामीण भागातल्या जनतेचा प्रचंड पद्धतीनं वाढलेला आहे. 1127 सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या मायनर, आणि 250 मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचं काल इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा एकदा मी जाऊन बघितलं. त्यांना आवश्यक असलेल्या काही गोष्टी काल DPCमधनं मी मंजूर केलेल्या आहेत. हिमोफिलिया नावाचा जो एक आजार आहे त्याच्या इंजेक्शनला 50 लाख रुपये मी काल मंजूर केलेले आहेत. ऑर्थोपेडिक्ससाठी एक नवीन यंत्रणा लागते, त्यासाठी 20 लाख रुपये काल मी मंजूर केलेत. आणि ऑक्सिजनचा एक ॲडव्हान्स प्रकार द्यायचा जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतो, त्याच्या यंत्रणेसाठी देखील काल मी पैसे मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळं आपलं सिव्हिल हॉस्पिटल, तिथले डॉक्टर्स हे अतिशय वेगवान पद्धतीनं ट्रीटमेंट करत आहेत. आणि त्याचा आउटपुट त्यांनी किती आपल्याला येऊन सांगितले मला माहीत नाही, पण आता इथे डीन सर पण आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं सिव्हिल हॉस्पिटल सुरू आहे. तसंच आपली ग्रामीण रुग्णालये जी आहेत ती देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत. तिथं देखील आपली OPD वाढलेली आहे. लोक आरोग्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी तिथे येत आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीनं सन्मानपूर्वक वागणूक मिळते. पण काल अजून एक महत्त्वाचा निर्णय सिव्हिल हॉस्पिटलला मी पालकमंत्री म्हणून घेतला आहे की जिथं महिलांचे वॉर्ड आहेत त्या महिलांच्या वॉर्डमधला पुरुषांचा जो वावर आहे हा महिला पेशंटच्या परवानगीशिवाय करू नये अशा पद्धतीची SOP तयार करण्याचा निर्णय मी काल बैठकीमध्ये घेतला आहे. याच्यामध्ये जनरल महिला वॉर्ड जो आहे, महिलेला ॲडमिट करताना 3-4 नावं अगोदरच फॅमिलीची घ्यावीत आणि त्याच्यापैकी एखादा जर तिथे राहत असेल तर त्यालाच अलाव करावा. कारण मध्ये 15-20 दिवसामध्ये जे काही वातावरण तयार झालं होतं की महिलांच्या वॉर्डमध्ये काही लोक जातात, तिथं महिलांना त्रास होतो. आणि ICUमध्ये उद्या पालकमंत्री म्हणून मला जरी जायचं असेल तरी ICUचे सगळे प्रोटोकॉल जे आहेत मोठ्या हॉस्पिटलचे ते फॉलो करूनच गेलं पाहिजे, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन मी डीनना आणि CS दिलेल्या आहेत. आणि हे पण मी त्यांना उदाहरण सांगितलं की हा वावर महिलांच्या वॉर्डमधला का थांबवला पाहिजे. तर महिलांवर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळी काही पथ्य पाळायचे असतात, काही नियम पाळायचे असतात, ते 100% अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाळले गेले पाहिजेत. हे नियमावली बनवावी, पालकमंत्री म्हणून मला दाखवावी आणि त्याची अंमलबजावणी सुरू करावी असं मी डीन आणि सिव्हिल सर्जनना सांगितलं आहे. त्याची कारवाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. डेंटल आपल्याकडे जो सेक्शन सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या पद्धतीनं पेशंट आपल्याकडे येत आहेत आणि बरे होऊन जात आहेत. सगळ्या पद्धतीच्या सर्जरी आपल्या होत आहेत. काही ठिकाणी थोडं पाठीपुढं होत असेल, पण जी 10-15 वर्षापूर्वीपासूनची सिस्टीम होती
ती 2 वर्षामध्ये बदलण्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत. मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी 693 कोटी रुपये सरकारनं जायकामधनं मंजूर केलेले आहेत. त्याचं देखील आता थोड्या दिवसामध्ये काम सुरू होईल. त्याच्यामुळे मेडिकलच्या संदर्भामध्ये आपल्याला ही सगळी माहिती पाहिजे म्हणून आज खरं मी आपल्याला बोलवलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा एक उपक्रम मी मराठी भाषा मंत्री म्हणून सुरू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जे साहित्यिक आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो. पहिला कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला झाला, दुसरा रत्नागिरीमध्ये झाला. आणि मला आज सांगताना आनंद होतो आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांची एक मागणी होती की महाराष्ट्रामध्ये भाषेचं संग्रहालय असलं पाहिजे आणि ते भाषेचं संग्रहालय करण्याचा निर्णय रत्नागिरीमध्ये मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. 25 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत. 1 एकर जागा देखील आज आम्ही अलॉट केलेली आहे. तर या भाषेच्या संग्रहालयातनं काय होणार आहे, तर जेवढे साहित्यिक किंवा जेवढे मराठी भाषेवर प्रेम करणारी लोकं होऊन गेली, ज्यांनी मराठीसाठी फार मोठं काम करून ठेवलं आहे, तर त्यांच्यावर रिसर्च ह्या भाषा संग्रहालयामध्ये होईल. अगदी ज्ञानेश्वरांपासून आताच्या साहित्यिकांपर्यंत. म्हणजे ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ज्यावेळी सरकारनं विचारलं, केंद्र सरकारनं, की 700 वर्षापूर्वीची अशी कुठची घटना आहे की जी मराठीमध्ये लिहिली गेली, त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सरकारनं सांगितले की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देखील मराठीमध्ये होती. त्याच्यामुळं अभिजात भाषेचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामुळं तिथपासून जे साहित्य सुरू झालं ते आताच्या साहित्यिकांपर्यंत सगळं त्या भाषा संग्रहालयामध्ये वाचता येईल. तिथे चांगल्या पद्धतीचं संग्रहालय म्हणजे फोटोग्राफिक संग्रहालय असेल, होलोग्राफिक असेल, या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही करणार आहोत. आणि ते महाराष्ट्रातलं भाषा संग्रहालय आम्ही रत्नागिरीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये बोलीभाषेवर रिसर्च असेल किंवा ग्रंथालयांच्या पुस्तकांवर रिसर्च असेल. आज साहित्यिकांकडून अशी मागणी झाली की थिबा पॅलेसमध्ये जर पुस्तकांचं गाव सुरू करता आलं तर ते पुस्तकांचं गाव करण्याचा देखील निर्णय घेतला. काही साहित्यिकांनी सांगितलं की साने गुरुजींच्या पवित्र ठिकाणी पुस्तकांचं गाव सुरू करावं, ते पालघडला करायचा आम्ही निर्णय घेतला. सगळ्यात त्याच्यापेक्षा पुढं जाऊन SM जोशींचं स्मारक करायचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे गोळपमध्ये. तर हे विविध निर्णय आजच्या मराठी भाषेच्या बैठकीमध्ये आपण घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे साहित्यिकांना अपेक्षित होतं महाराष्ट्रातल्या, ते भाषा संग्रहालय आज आपण रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय घेतो आहे. आता भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्येच आपण काम का करतो आहे, तर बाळशास्त्री जांभेकरांपासून जर सुरुवात केली तर ते पूर्वीच्या रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, मंगेश पाडगावकर रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, मधु मंगेश कर्णिक रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, कुसुमाग्रज केशवसूत हे आपल्या रत्नागिरीच्या मालगुणचे, त्याच्यानंतर पु ल देशपांडेंची सासूरवाडी ही रत्नागिरी. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं देखील रत्नागिरी जिल्हा पावन झालेला आहे. विदा सावरकर जसे देशासाठी झटत होते तसं ते देखील साहित्यिक होते. लोकमान्य टिळक देखील साहित्यिक होते. महर्षी धोंडो केशव कर्वे देखील साहित्यिक होते. साने गुरुजी देखील साहित्यिक होते. त्याच्यामुळे ही सगळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले. त्याच्यामुळे ही सगळी दिग्गज मंडळी ज्याने मराठीवर प्रेम केलं ती रत्नागिरी जिल्ह्यातली होती. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मराठी भाषा संग्रहालय उभारण्याचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. संमित्रनगरला, संमित्रनगर बीएड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, जिथं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होतं आहे त्याच्या बाजूला.